मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल 42 वर्षांपासून वकील, पक्षकार, संघटना आणि जनतेने केलेल्या संघर्षाला यश मिळालं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे कोल्हापुरात सर्किट बेंच शक्य झालं, असं मत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केलं। खंडपीठासाठी आवश्यक असणारी शेंडा पार्क येथील जागा फक्त 2 दिवसात खंडपीठाच्या नावावर हस्तांतरित केली जाणार असून भविष्यात पूर्ण खंडपीठाची स्थापना होण्याचा मार्ग सुकर झाला आहे। या निर्णयामुळे 6 जिल्ह्यातील वकील, पक्षकार यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आई अंबाबाई देवीस अभिषेक करून आभार मानण्यात आले। तसेच सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। सर्किट बेंचचा निर्णय म्हणजे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे। यामुळे कोल्हापूरचे अर्थकारण बदलणार असून न्याय मिळवण्याचा मार्ग सोपा होणार असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, राजू मोरे, हेमंत आराधे, अशोक देसाई, गणेश देसाई, माधुरी नकाते, किरण नकाते, विजय अग्रवाल, अजित सूर्यवंशी, राजसिंह शेळके, सयाजी अळवेकर, दिलीप बोंद्रे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी